अवघ्या 2 दिवसांमध्येच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। या पार्श्वभूमीवर जळगावकर लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आगमनासाठी सज्ज झालेत। जळगाव शहरातील काही भागामध्ये बाप्पांना लागणाऱ्या सजावटीचे साहित्य, प्रसादाची विविध दुकानं सध्या सजल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे या मूर्तींच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे। या सर्वाचा आढावा घेत ग्राहकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। लाडक्या बाप्पाला लागणारी जी काही सजावटीचं सामान असेल, गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील, प्रसादाचे स्टॉल असतील, असे विविध स्टॉल काही जळगाव शहरातील मुख्य भागात लागलेले आहेत। आपण आहोत जळगाव शहरातील रिंग रोड या परिसरामध्ये। या परिसरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी यंदाही आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमनासाठी जळगावकर आता लगबगीमध्ये दिसत आहेत। आपल्या सोबत काही ग्राहक जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी तयारीला लागलेले आहात, काय वाटतंय? आपल्या 2 दिवसात लाडके बाप्पा आपल्या घरी येणार आहे? हो, नक्कीच। आणि गेल्या आम्ही 15 दिवसापासून बाप्पाच्या आरास करण्यासाठी एकदम उत्साहाने आम्ही आमच्या घरी तयारी करतोय। आणि आता आम्ही मार्केटला आलोय, तर बाप्पांची मूर्ती खूप सुंदर आपल्याला मूर्त्या बघायला मिळत आहेत। तर आम्हाला जी आवडेल ती आता आम्ही घेऊन जाऊ। अजून बाप्पा आलेले नाहीयेत, तेवढ्यातच एवढा उत्साह आहे, तर बाप्पा आल्यावर किती आनंद होईल तर आपण सांगू शकतो। आपल्या बाप्पाचं वेलकम करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जळगाव शहरात विविध स्टॉल देखील लागलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे पर्यावरणाचा विचार करत जळगावकरांनी शाडूच्या मातीची मूर्ती घेणे पसंत या ठिकाणी केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।